फ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत मुलांसाठी. आणि आज मला एकटीलाच प्रवास करायचा आहे कारण की हे नाही आहेत सोबत, तर मी जीपने जाणार आहे. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी किशोरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा प्रवास मला शहापूर ते वाडा असा करायचा होता आणि मला 2 गाड्या बदलत जायचं होतं. तर इथे पाहू शकता रंगपंचमी होती आणि पूर्ण रस्त्याला म्हणजे तानसा रस्त्याला लागलो. तिथून पाहते तर सतत गाड्या अडवण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि इथे पाहू शकता हे काका आहेत ना, त्यांनी तर ट्रॅफिक जाम केलेली. खूप गाड्या होत्या. गेल्यानंतर मी नंतर व्हिडिओ शूट केली. तर म्हटलं बघा कसं, आणि ते पैसे मागत होते गाड्या अडवून, म्हणजे पोस्त मागत होते असं म्हणतात. आणि हे ड्रायव्हर का दादा आहेत ना, ते सगळ्यांना सांगत होते मी तिकडनं येईल ना रिटर्न तेव्हा तुम्हाला पैसे देईल. आणि इथे भावसे गाव आहे अघईच्या अगोदर, तिथे कानिफनाथांचं मंदिर आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी खूप मस्त मोठी अशी जत्रा असते तिथे. आणि हे बघा रस्त्याला आता भटकंती करणारे जे लोक असतात ना, ते घोडे खेचर ते घेऊन जात होते. केवढा ओझं असतो ना त्यांच्या पाठीवरती. जंगलसुद्धा आता सुनसान झालेलं आहे, हिरवळ कमी झालेली आहे. आणि अशा प्रकारे आता अघई स्टॉपवर पोहोचलेलो. उन्हाचे इतके चटके लागत होते ना का माझा अवतार बघा. खूप गरमी आणि खूपच ती गाडी पण तापलेली आणि गाडीमध्ये पॅसेंजर पण कमी होते. मोजून 2-4 होते आणि उन्हामुळे कसं पॅसेंजर पण कमी येतात. तर इथे बघा आम्ही 2-4च जण बसलेलो, गाडी भरली आणि ना नाही 4 किलो मटण कसं शिजतंय बघा. शेफ जागृती भेरे आणि हर्षला भोईर मटण शिजवणारे आहे बघा. मस्त तर्रीदार मटण तयार झालेलं आहे. मटण कसलं आहे? मेंढऱ्याचं. आणि इथे आमची सुरमई फ्रायसुद्धा रेडी झालेली आहे. इकडे अजून ह्याची आणि चिकन फ्राय चालू आहे. चिकन फ्राय अर्धी झाली आहे, अर्धी चालू आहे. आणि मग त्यानंतर जेवण सगळं रेडी झाल्यानंतर पुरुषांना अगोदर दिलं घरातल्या. ते सगळे जेवण झाल्यानंतर मग आम्ही बसलो, सगळ्याजण एकत्रच घेऊन बसलेलो. आणि इथे पाहू शकता माझ्या मावशी त्या दोघीजणी आहेत, दोघीजणी मामी त्या आहेत, आई आणि ही माझी मावस बहीण आणि हर्षू बहीण. आणि आम्ही सगळेजण बसलेलो. आणि तेव्हा कोणाचे चेष्टा टिंगल सगळं चालू होता. आणि असं गावाकडचे पाणी आणि नळ पण आलेले, मस्त नळ आलेले आहेत दुपारी. आणि बघा हंडे भरायला जेवण करत होतोच तर नळ आले होते, मग पटापट जेवण आवरलं. आणि हे बघा मावशीने 3 बॅलर भरलेत, टप पण भरलेत, कारण आता ऊन पण पडतोय ना, पाणी तेवढा लागतोच. तर ती बघा पाईप हातात धरून आहे ना, ती मावशी आहे. आणि ही आमची मामी. ही माझी मामी आहे का चालली पाण्याला. ती आहे ना खूप कॉमेडी करत असते सगळ्यांची आणि खूप जीव पण तशीच लावते सगळ्यांना. तर एकत्र सगळे जमलो की अशी दंगामस्ती असते आमची. त्यानंतर पाणीसुद्धा भरून झालेलं होतं आता. हो ना. सगळ्यांना टेन्शन काय माहिती का, मला पटापट गाड्या भेटल्या पाहिजेत शहापूरला पोचायला, कारण 6 नंतर अघईवरून गाड्या नसतात. आणि माझं आणि सोन्याचं बोलणं चाललेलं की आपण ज्या कार्याला आलो आहे ना, तिथून घरी गेलं की पटपट बरं वाटतं. आणि हे शिरीष पाड्यावरचं दृश्य बघा, इतकी ट्रॅफिक, इतकी धूळ की म्हणजे मला अक्षरशः ते नाक आणि तोंड बांधून कंटाळा आला होता. आणि चेहरा तर बघा. नंतर असं करत पोहोचलो अघईला. अघई आमचं गाव आहे, सगळ्यांना माहितीच आहे. पण घरी गेले नाही कारण मला गाडी शेवटचीच होती, मग त्यानंतर भेटली नसती म्हणून. आणि सूर्यास्त पण मस्त असं झालेला आहे. अभयारण्यामध्ये असलेला गाव, त्याचं दृश्य तर काही वर्णायलाच नको. खूप सुंदर असं वातावरण असतं. अघईवरून आता शहापूरच्या गाडीमध्ये बसलो आहे. गाडी अजून पूर्ण रिकामी पाहू शकता. गाडी रिकामी आहे. 2च आम्ही पॅसेंजर आहोत, मी आहे आणि समोर एक काका बसलेले आहेत. बघू आता किती वेळापर्यंत गाडी भरते आणि निघते. पूर्णपणे थकलेली आहे मी. आणि हे बघा मस्त अशी गावाच्या कडेला पाईपलाईनसुद्धा आहे. ही मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे. नेहमी मी गावाकडचे ब्लॉग असतात त्यात दाखवत असते. आणि निघालो आहे आता शहापूरकडे जायला. तर इथे बघा, इथे पुन्हा गाड्यांची ट्रॅफिक झाले, कारण पुढे आहे ना तो आमच्या गावातला एक मुलगा आहे, त्याला कावळा म्हणतात. तर त्याने गाड्या अडवायला सुरुवात केलेली आहे. आणि हा बघा कसा मास्क लावून कावळा गाड्या अडवतोय. तर हे अशी रंगपंचमी, जाता येता एवढी ट्रॅफिक, खूप वेळ लागला होता.
तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी धन्यवाद. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा.